पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये कालच एक तळघर सापडलेलं आहे आणि या तळघरामध्ये दोन मोठ्या मूर्ती, एक छोटी मूर्ती, पादुका याशिवाय आणखी काही वस्तू सापडलेल्या आहेत. काही नाणी सापडलेल्या आहेत, बांगड्या सापडलेल्या आहेत. तर हे सर्व कुठल्या कालावधीतलं आहे? या मूर्ती नेमक्या कशाच्या आहेत? कुठल्या देवताच्या, कोणत्या देवतेच्या आहेत, काय आहेत? तर या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत. यासाठी आपल्या सोबत आहेत एक म्हणजे पौराणिक वास्तू, त्याच्यानंतर मूर्ती आणि पुराण शास्त्राचे अभ्यासक विशाल कुटाणे सर. आपण त्यांच्यासोबत या विषयावर चर्चा करणार आहोत. नमस्कार विशाल सर. नमस्कार सर. तर या मूर्ती ज्या सापडलेल्या आहेत, तर त्या मूर्ती कुठल्या देवतेच्या आहेत आणि कुठल्या कालावधीतल्या आहेत, कुठल्या कालखंडातल्या आहेत, सांगू शकाल काय? पंढरपूरमध्ये काल जे सध्या जे नूतनीकरणाचे काम, जीर्णोद्धाराचं काम चालू आहे, हे महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाकडून काम चालू आहे याचं. आणि यामध्ये पंढरपूरच्या त्या गर्भगृहाच्या आसपास, मंदिराच्या आसपास एक 2 ते 3 भुयार असल्याची चर्चा अनेक वर्षापासून होती. तिथे एक भुयार आहेत म्हणून. परंतु आजपर्यंत ते भुयार कोणी खोदलेलं नव्हतं. तिथल्या पुजाऱ्यांना आणि तिथल्या कर्मचाऱ्यांना पण माहित होतं की खाली इथं भुयार आहेत. पण कोणी तिथे शोधण्याचा प्रयत्न केला नव्हता. आणायचं काय झालं की हे काम चालू असताना तिथे एक भुयार आढळलं. साधारणतः साधारणतः 7 ते 8 फूट खाली, समजा 4 बाय 5 आणि हाईटला 6 फूट असं ते भुयार आहे. त्या भुयारामध्ये जवळपास 2 विष्णूची मूर्त्या आणि एक महिषासुर मर्दिनीची मूर्ती तिथे सापडलेली आहे. ती अष्टभुजा मूर्ती आहे, ती महिषासुर मर्दिनीची. आणि त्यात एक विष्णूची मूर्ती आहे आणि दुसरी एक विठ्ठलाची मूर्ती, किंवा सध्या त्याला व्यंकटेश मूर्ती असे ते म्हणता आहेत. तिथले पुजारी किंवा तिथले जे काही कर्मचारी जे आहेत, ते त्याला बालाजीची मूर्ती वगैरे म्हणत आहेत. पण वास्तविक त्या मूर्तीमध्ये ती बालाजी मूर्ती नसून ती विठ्ठलाचीच मूर्ती आहे. साधारणतः ती मूर्ती 13व्या ते 14व्या शतकाच्या आसपासची मूर्ती असेल. विजयनगर काळात ती मूर्ती आहे. बर. मग या मूर्ती तिथं ठेवल्या काय गेल्या असाव्यात, त्याचं काय कारण होतं? कारण त्या मातीच्या ढिगाऱ्यामध्ये त्या झाकून ठेवलेल्या आहेत असं दिसतं. त्या मूर्तीची थोडीफार तोडफोड झालेली होती, नंतर त्याची थोडी दुरुस्ती केली गेलेली आहे, हे पण एकूण त्या ह्याच्यावरून दिसतंय. तर याचं मागचं काय कारण असावं? एक कसं असतं माहिती आहे का, धर्मशास्त्रामध्ये एखादं नवीन मंदिर ज्यावेळी तुम्ही बांधता, किंवा ज्यावेळी तुम्ही एखादा जीर्णोद्धार करता मंदिराचं, किंवा एखादी मूर्ती भंग पावली असेल, तर ती मूर्ती काय करत असतात, ती मूर्ती त्याच मंदिरातल्या त्या गर्भगृहाच्या खाली ती मूर्ती तिथे पुरत असतात आणि त्याच्यावर नवीन मूर्ती ते स्थापन करत असतात. प्रत्येक अच्छा. मंदिरामध्ये हेच होत असतं. ज्यावेळी त्यांना मूर्ती बदलायची असते, त्यावेळी मग कुठल्या कारणार्थ ही मूर्ती, आता प्रश्न 3 पडतात. आता ही जी मूर्ती आहे, ही मूर्ती का बदलली गेली किंवा तिथं का ठेवली गेली, याचे 3 तथ्य असू शकतात. आता इतिहासामध्ये काय घडले आपल्याला आपल्याला पुरावे नाहीत, पण आपण एक अनुमान बांधू शकतो. पहिले एक तथ्य असं आहे की हे मंदिर बांधायच्या पूर्वी ती मूर्ती असली पाहिजे. हे मंदिर ज्यावेळी रिनोव्हेशनला त्यांनी घेतलं होतं, ज्या काळात ज्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला, त्या काळात हे जुन्या मंदिराची ही मूर्ती असली पाहिजे. नंबर 2, काही आक्रमणकार्यांनी ज्यावेळी मूर्तीची तोडफोड किंवा अनायासे मूर्तीची झीज पण झाली असावी, त्यावेळी पण ही मूर्ती तिथं ठेवली गेली असावी, लक्षात ठेवा. तेव्हा 2 ते 3 आपल्याला तिथं एक अनुमान काढता येतील आपल्याला, या कारणामुळे ती मूर्ती तिथे ठेवली असेल. आत्ताची जी विठ्ठल मंदिरातली विठ्ठलाची जी मूर्ती आहे, ती हम्म. कमरेवर हात ठेवून उभारलेला विठ्ठलाची अशी मूर्ती आहे. आणि हा. ही जी सापडलेली मूर्ती आहे, ही साधारणतः तशाच एकूण ह्याची आहे. म्हणजे असं कुठलं एक हे आहे का की विठ्ठलानं कमरेवर हात ठेवलेली मूर्ती म्हणजेच विठ्ठलाची मूर्ती, किंवा हातात आयुध घेतलेली असेल तर ती व्यंकटेशाची मूर्ती, असं कुठले काय संकेत आहेत का काय असं? संकेत आहेत ना, विठ्ठलाचे जे पण काही भारतामध्ये मूर्ती, आपल्या तंजावरला मूर्ती आहे, आणि जिकडे कटिवरी हात, हे विठ्ठलाचा एक संकेत आहे तो. विठ्ठलाच्या मूर्तीचा जे एक संकेत जे आपण जे पाळतो, कटिवर जे हात असताना उभे, विटेवरी आणि कटिवर जे हात आहेत विठ्ठलाचे, त्यामध्ये विठ्ठल आपल्याला तिथं ओळखत होतो. पण या मूर्तीमध्ये कसं झालंय, एक हात वरद रूपात आहे. आता वरद रूपात हात असल्यामुळे काय झालं की काही लोक म्हणतात की ते बालाजीची मूर्ती आहे, व्यंकटेशची मूर्ती आहे. वरद रूपातल्या हाताची जे मूर्ती आहेत, आता अनेक मूर्त्या ज्या असतात ते वरद रूपातच असतात. आता वरद रूप म्हणजे कसं असतं की आता आशीर्वाद रूप हा असा असतो
आणि वरदान रूपी जे हात असतो असतो तो उलटा हात असतो तो वर. बर. या हम्म. पद्धतीने कसं की हे जी मूर्ती आहे ते त्या मूर्तीचा उजवा हा हात जो आहे तो वरद रूपात आहे. तो वरदान हम्म. रूपात तो हात आहे आणि दुसरा जो हात आहे तो कटीवर ठेवलेला आहे. त्यामुळे हम्म. डेफिनेटली ही मूर्ती विठ्ठलाची आणि शंख चक्र वगैरे हे तिथे आयुध पण आहेत तिथे. त्यामुळे हम्म. 100% ही मूर्ती विठ्ठलाचीच आहे. बरोबर. आता या आणि विठ्ठल मंदिरातली जी मूर्ती सध्या जी आपण पाहतो द्विभुज मूर्ती, ही हम्म. ही चतुर्भुज मूर्ती आहे. पण ही हा. द्विभुज जी मूर्ती आहे या मूर्तीपेक्षा ही पुराणी म्हणजे जुनी मूर्ती आहे ही. हम्म. हम्म. या मूर्तीपेक्षा ही जुनी मूर्ती आहे, 100% मूर्ती जुनी आहे. बरोबर. मग दुसरी जी महिषासुरमर्दिनीची जी मूर्ती तिथं सापडलेली आहे त्याच्या मागचं काय हे असेल की ती महिषासुरमर्दिनी तिथं मूर्ती कशी असेल? आता आता कसं आहे मुळात बघा मध्ययुगीन कालखंड जो होता, जो मध्ययुगीन कालखंड होता किंवा वारकरी संप्रदायाची पार्श्वभूमी होती, ती शैव हम्म. शाक्त शैव वैष्णव यांच्या संघर्षाची पार्श्वभूमी होती. अच्छा. पंढरपूर चळवळ जी आहे ती पंथातल्या संघर्ष नाहीसा होण्याकरता पंढरपूर चळवळीनं फार मोठं योगदान मध्ययुगीन कालखंडामध्ये दिलेलं आहे या भारतामध्ये. हम्म. आपण जर हम्म. तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक या परिसरात बघितलं तर शैव आणि वैष्णवांचे मोठ्या प्रमाणात संघर्ष झालेले आहेत, रक्तपात झालेले आहेत आणि मोठ्या अच्छा. प्रमाणात मंदिरं एकमेकाचे बळकवण्याचे प्रयोग पण मोठ्या प्रमाणात घडलेले आहेत. त्या हम्म. हम्म. पार्श्वभूमीवर वारकरी संप्रदायाची जी चळवळ आहे ती हरी आणि हम्म. ऐक्याचा पुरस्कार करते, ही समतेचे पुरस्कार करते आणि हा. सगळ्यात महत्त्वाचं वारकरी संप्रदाय किंवा ही पंढरपूर चळवळ जी आहे ती हम्म. समन्वयाचं एक सगळ्यात मोठं केंद्र होतं. शैव आणि बर. वैष्णवांच्या समन्वयाचं सगळ्यात मोठं हे केंद्र होतं. त्यामुळं बर. हम्म. आपण ज्यावेळी इथं महिषासुरमर्दिनीची ज्यावेळी आपण मूर्ती बघतो, ज्या आता ह्याच्यामध्ये इथं 3 कारणं असतील. हम्म. मंदिराच्या कुठल्याही शैव मंदिराच्या किंवा वैष्णव मंदिराच्या बाह्य बाजूला हम्म. शिवाचं जर मंदिर असेल तर वैष्णवांच्या मूर्ती तुम्हाला बघायला मिळतात. तिथं शाक्तांच्याही मूर्ती आपल्याला बघायला मिळतात. ते धार्मिक बर. समन्वयाच्या दृष्टीने तिथं ते मूर्त्या येत असतात. आणि समजा बर. विष्णूचं मंदिर असेल तर तिथं हा. शिवाच्या आणि शाक्तांच्या मूर्त्या येतात. आणि शक्ती हम्म. देवतेचं जर मंदिर असेल तर वैष्णव आणि शिवाच्या मूर्त्या देखील तिथे येत असतात. हे धार्मिक बर. समन्वयाच्या दृष्टीनं ह्या मूर्त्या मंदिराच्या बाह्य बाजूने अंकन केलेल्या असतात या कधी पण. आता त्यामुळं विठ्ठल. ही मूर्ती ह्याच मंदिराच्या उपमंदिर जे असेल त्या मंदिरातली ही मूर्ती असावी कोणतीही महिषासूर मर्दिनीची, हे एक पहिलं कारण असू शकतं. दुसरे कारण काय आहे की हम्म. आसपासच्या ठिकाणी परकीय आक्रमण होताना किंवा ही मूर्ती लपून इथं आणण्यात आ- इथं आणली असू शकते. हे पण एक तथ्य बर. आहे, लक्षात ठेवा. हम्म. 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 आता जे विठ्ठल मंदिर आहे सध्याचं हा. त्याचा कालखंड ते जे जे बांधकाम केलेलं आहे त्याचा कालखंड साधारणतः कधीच आहे? आता तर सध्या जे विठ्ठल मंदिर बघतो आपण हे 11व्या ते 12व्या शतकातलं हे मंदिर आहे. अच्छा. आणि या मूर्ती ज्या सापडलेल्या आहेत त्या 13व्या 14व्या शतकातल्या असाव्यात हा, असं 13व्या तुमचं म्हणणं? 14व्या शतकात आहे. इव्हन तुम्ही 15व्या शतकापर्यंत जरी घेऊन गेले तरी काही हरकत नाही. म्हणजे पण त्याच्याही आता या ज्या मूर्ती हा, सापडल्या त्याच्याही आधी त्या मंदिरामध्ये विठ्ठलाची मूर्ती आणखी वेगळी होती. असावी किंवा त्याच मूर्ती असाव्या? तिथे एक 84चा एक शिलालेख आहे, 12व्या शतकातला एक शिलालेख आहे, 84चा शिलालेख त्याला म्हटलं जातं. त्या शिलालेखामध्ये तिथे एक असं उल्लेख आलेला आहे की हा लहान मडू म्हणजे हे हम्म. लहान मंदिर आहे माझं. या लहान हम्म. मंदिराला तुम्ही कुठल्या प्रकारचा उपद्रव करू नका. अच्छा. म्हणजे तिथे एक उल्लेख आहे. हा, म्हणजे पूर्वी विठ्ठलाचं मंदिर लहान होतं, नंतरच्या हा. काळामध्ये ते विठ्ठलाचं मंदिर मोठ्या प्रमाणात बांधलेलं आहे. याच्याकरता अच्छा. ही जी पंढरपूर चळवळ जी आहे किंवा हे समन्वयाचं जे धोरण आहे, हे हा. पांडुरंगाचं जे मंदिर आहे ते 11व्या शतकाच्या अगोदर तिथं होतं. पण 11व्या हम्म. 12व्या शतकामध्ये ह्या मंदिराचा वेळोवेळी जीर्णोद्धार झालेला आहे. आता आपण अच्छा. जे विठ्ठल मंदिर जे बघतो, विठ्ठल म्हणजे जो प्राकार म्हणतो, विठ्ठल हम्म. मंदिरच्या कडेने एक भिंत बांधलेली दिसते आपल्या मोठी. मोठी भिंत आहे, हम्म. साधारणतः ती 20 फुटाची भिंत आहे ती. ते हम्म. परकीय आक्रमण होऊ नये त्या दृष्टीने ते भिंत कडनं बांधलेली आहे. ती नंतरच्या काळात बांधलेली भिंत आहे ती. मंदिर बरोबर. आतमध्ये आहे ते. बरोबर. म्हणजे त्याचं संरक्षण परकीय आक्रमणापासून होण्याच्या म्हणजे खिलजीनं हो. साधारणतः आपल्याला म्हणजे माहिती आहे की तुळजापूरच्या यावेळी तुळजाभवानीच्या 1296ला सगळ्यात पहिलं आक्रमण झालं उत्तर भारत, दक्षिण भारतावर अलाउद्दीन हा. खिलजीचं. हा. त्यानंतर मलिक गफूर वगैरे आले. त्यानंतर मग सल्तनत काळ चालू झाल्यानंतर आक्रमण दक्षिण भारतात येतच होती ती. हम्म. आणि हम्म. हम्म. यादव साम्राज्याच्या अंतर्गत असलेलं सर्वात मोठं आणि लोकप्रिय मंदिर होतं. हम्म. विठ्ठलाचं हम्म. मंदिर हे प्रचंड लोकप्रिय होतं. तुळजाभवानी मंदिरापेक्षाही विठ्ठलाचं मंदिर हे त्या काळामध्ये म्हणजे यादवांच्या काळामध्ये प्रचंड लोकप्रिय होतं. आणि असे हम्म. शिलालेख पण आहेत त्या विठ्ठलाच्या मंदिराच्या संदर्भातले. हम्म. 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 या मूर्तींची जी आता ज्या सापडलेल्या मूर्ती आहेत त्या हा. मूर्तींची शैली कुठल्या कालखंडात कुठल्या यांची वाटते तुम्हाला शैली जी आहे ती?
दाक्षिणात्य शैली आहे मंदिराचे ज्यावेळी त्याच्यासोबत. फोटो बघितले होते, सुरुवातीला फोटो बघितल्यानंतर ते पूर्ण मातीतनं काढल्यामुळे ते मंदिराची शैली मला बघता आली नव्हती. नंतर मी काही ते मंदिरात मूर्ती साफ केल्यानंतरची त्या मंदिराची जी शैली आहे किंवा त्या मूर्तीची शैली आहे, त्या मूर्तीच्या शैलीवरून असं वाटतं की हा जो कालखंड आहे तो साधारणतः 14व्या-15व्या शतकातली ती मूर्ती असावी. हा, पण तो म्हणजे दाक्षिणात्य शैलीची मूर्ती आहे की म्हणजे आणखी वेगळ्या काही शैली आहेत त्याच्यातल्या? दाक्षिणात्य आणि म्हणजे मराठा कालखंड जो आहे आपला मराठा कालखंडामध्ये ज्या मूर्ती घडवल्या गेलेल्या आहेत, हम्म. दाक्षिणात्य पूर्ण दाक्षिणात्य शैली म्हणता येणार नाही आपल्याला. एक बर. विजयनगर शैलीचाही त्यामध्ये थोडा बहुत अंश दिसतो त्या मूर्तीमध्ये. हा. त्या मूर्तीच्या त्या ह्याच्यामध्ये बघताना मला वाटतं की हम्म. ती मूर्ती मराठा कालखंड म्हणजे मराठ्यांचा उदय होण्याच्या आसपासची ती मूर्ती असावी. ओके. आता त्याच्या सोबत जी छोटी मूर्ती एक सापडलेली आहे, पादुका आहेतच, छोटी एक मूर्ती सापडलेली आहे. तर ती मूर्ती कशाची आहे, नेमकं काय त्याचं पण हे आहे काय? मला काय वाटतं सर, पादुका ह्या नंतर तिथे ठेवल्या गेल्या असतील तर. म्हणजे अच्छा. ती मूर्ती ठेवताना ते पादुका नसतील. पादुकांचं जे पादुकांच्या संदर्भातलं जे हे चालू झालेलं आहे ते फार हम्म. प्राचीन नाही आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. हम्म. तो हम्म. मध्ययुगीन हम्म. कालखंडामध्ये पादुका वगैरे पूजन व्हायचं ते त्या काळात. अच्छा. म्हणजे आणि ती मूर्ती त्या दुसरी पादुकांपेक्षा अगोदरची आहे. आणखी एक मूर्ती छोटी सापडली ना तिथं सोबत त्याच्या? हा, ती मी बघितली नाही मूर्ती. ती काय एवढी मूर्ती दिसली नाही ती. साधारण ती मूर्ती अच्छा. टेबलावर ठेवलेली होती. मी पण त्याच्यावर बघितलेली त्या इंटरनेटवर बर. वगैरे बघितलेलं आहे ते. आणि ती नाणी जी सापडलेली आहेत, ते नाण्यांचा पण कालखंड तोच आहे की त्या नंतरच्या कालखंडातली नाणी आहेत? मंदिर नाणी हे काही आता काय झालं त्या तिथं नाणी पण काही अलीकडचे पण नाणी सापडले आहेत. 100 वर्षापूर्वीचे काही नाणी तिथं पण सापडलेले आहेत. हो. 100 वर्षापूर्वीच्या आसपासचे नाणी सापडलेले आहेत. त्यामुळे आता काही हम्म. लोक काय म्हणतात की ते मूर्ती पण तिथे नंतर आणून ठेवलेली वगैरे असं काही ते प्रतिवाद होतोय सध्या. पण बरं. वास्तविक तसं नाही. मूर्तीची ज्या पायाखालची झीज झालेली आहे, पायाखालची झीज मोठ्या प्रमाणात झालेली आहे मूर्तीच्या. आता ही म्हणजे आपण जी विठ्ठलाची मूर्ती द्विभुज बघतो सर, हा. आता सोशल मीडिया आहे किंवा फोटोग्राफी आहे किंवा या मूर्तीचं प्राचीन असं आरेखन झालेलं नाहीये पूर्वीचं. ओके. म्हणजे आताची जी मूर्ती आहे ती निश्चित कुठल्या कालखंडातली हे आपल्याला माहित नाही. तेही माहित नाही, बरोबर. म्हणजे समजा आता का शिवाजी महाराजांच्या काळामध्ये किंवा पेशव्यांच्या काळामध्ये या मूर्तीचं हम्म. ड्रॉइंग वगैरे चित्र वगैरे कोणी काढलेलं नाही सर. बर. आता याचं जे पुढचं संशोधन आहे ते भारतीय पुरातत्व खातं याच्या जो कालखंड किंवा हे निश्चित करण्यासंदर्भात या मूर्ती कुठल्या आहेत, पुन्हा केल्यात, हे मूर्तीच्या सगळं. शैलीवरून ते समजतं. मूर्तीच्या शैलीवरून ते समजतं. प्राचीन शास्त्रामध्ये कसं आहे म्हणजे आयकॉनोग्राफी मध्ये हम्म. मूर्ती जितकी रेखीव, जितकी हम्म. नाजूक, हम्म. तितकी ती जुनी असते. ओके. म्हणजे बरोबर. कल्याणी चालुक्यांच्या काळातल्या मूर्त्या जर आपण बघितले, कल्याणी चालुक्य तुम्ही जर कल्याणी चालुक्यांचे मंदिर जर बघितले तर मूर्त्या हम्म. अत्यंत सुबक आणि कोरीव आणि नाजूक आहेत. हम्म. हम्म. यादवांच्या काळात हम्म. थोड्या बहुत मूर्त्या बघितल्या तर थोडं त्यांची ते एक नाजूकता कमी झालेली आहे तिथे. अच्छा. त्यामध्ये हावभावचा अभाव आहे. हावभाव जे होतं मूर्तीमध्ये, कुठल्याही मूर्तीमध्ये एक हावभाव होतं, हम्म. लयबद्धता असणं, हे चेहऱ्यावरचे त्याच्यामध्ये भाव, दिसत त्याच्या चेहऱ्यावरचे भाव. त्यामुळं की ते प्रमाणात असणं हे नंतरच्या काळामध्ये होत गेलं नाही ते. म्हणजे बरोबर. रोजगार बुडाला किंवा परकीय आक्रमणामुळे राजशाही न लाभल्यामुळे ते बरोबर. तेवढे शिल्पी ते राहिले नसावेत. नंतरच्या हम्म. काळामध्ये थोड्या मूर्ती कसं की जसं जसं काळ सरकत गेला त्या मूर्तीतलं सौंदर्य, त्या मूर्तीतलं लयबद्धता ते कमी होत गेलेली आहे. अच्छा. म्हणजे त्याच्यावरूनच आपण हा, म्हणजे मूर्तीचा कालखंड त्यावरच निश्चित कळतं. करायला आता कसं सुरू. की आता कल्याणी चालुक्यांच्या काळातल्या ज्या मूर्ती असतात, साधारणतः 9व्या-10व्या शतकातल्या ज्या मूर्त्या असतात किंवा त्यांची मंदिर असतात, त्यावर त्या हम्म. मूर्तीचा एक आपल्याला अंदाज येतो. राष्ट्रकुटांच्या मूर्तींचा पण आपल्याला अंदाज येतो. बदामी हम्म. चालुक्यांच्या मूर्तींचा देखील अंदाज होतो. तो अभ्यास असतो. बदामी चालुक्य हम्म. असतील किंवा राष्ट्रकूट असतील किंवा कल्याणी चालुक्य असतील, यादव कालखंडातल्या मूर्ती असतील, मराठा हम्म. कालखंडात जे काही मंदिर झाले, स्थापत्य झाले मराठा कालखंडातले, त्यांच्या काही हम्म. मंदिरांची जे तिथे काही मूर्ती आपल्याला सापडतात. त्यानंतर हम्म. पेशव्यांच्या काळामध्ये काही जे बांधकाम झाले, त्या हम्म. कालखंडातनं आपल्याला काय करतो, ते अंदाज बांधता येतो आपल्याला. म्हणजे एखादं साधारणतः हे कधी झालेलं आहे किंवा मग इंडो हम्म. इस्लामिक शैली ज्यावेळी मंदिराच्या प्रकाराला आपल्याला बघायला मिळते, इंडो हम्म. इस्लामिक घुमट वगैरे असतो, हा. त्यावेळी ते मग आपण सहज ओळखतो की बाबा हे 14व्या-15व्या शतकातलं काम आहे. बरोबर. निश्चितपणानं आपण अतिशय उपयुक्त माहिती दिलेली आहे. तर विशाल सर, आपलं मुंबई आउटलुक तर्फे आभार व्यक्त करतो. धन्यवाद.